कालचा आज संपला, प्रभा उद्याची दिसली रे. दिवस कालचा आज संपला, प्रभा उद्याची दिसली रे. विज्ञानाचे युग हे आले चला, स्वागता सामोरे. विज्ञानाचे युग हे आले चला, स्वागता सामोरे. कार्यसिद्धीला नवस कशाला, मांसाचा नैवेद्य कशाला. कार्यसिद्धीला नवस कशाला, मांसाचा नैवेद्य कशाला. देहाची जाळून पालवी, देहाची जाळून पालवी. जागरणे उपवास कशाला, अंधपणाची टाका पोथी. भविष्य पुऱ्या हाती रे. विज्ञानाचे युग हे आले चला, स्वागता सामोरे. विज्ञानाचे युग हे आले चला, स्वागता सामोरे. व्याधीचा चुकविण्यास हल्ला, वास्तु शांती विण टिकण्याई मला. व्याधीचा चुकविण्यास हल्ला, वास्तु शांती विण टिकण्याई मला. भूगोलाचे गमक जाणुनी, भूगोलाचे गमक जाणुनी. अवकाशाच्या नवशोधाला, कुणी न उरला दुसरा आता. विज्ञाना विणवाली रे. विज्ञानाचे युग हे आले चला, स्वागता सामोरे. विज्ञानाचे युग हे आले चला, स्वागता सामोरे. बुद्धीची आता ऐरण, आणि विवेके घालावे घण. करा बुद्धीची आता ऐरण, आणि विवेके घालावे घण. कसोटी तया उजळून कसोटी. कार्यक्रम आपल्या KRT हायस्कूल येथे दरवर्षीप्रमाणे सादर केला जातो. आजच्या कार्यक्रमाला आपले शाळेचे स्कूल कमिटी चेअरमन संपत अण्णा घडवजे, त्याच्यानंतर DP पाटील सर, आणि त्याच्यानंतर राकेश भाऊ थोरात, रावसाहेब थोरात, त्याच्यानंतर किसनरावजी मोरे, अन्य शिवाजीराव भोले, जयंतराव पाटील आणि सर्व संचालक उपस्थित आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद. आज हा कार्यक्रम सगळ्यांनाच ज्ञात आहे, परंतु आजचा जो कार्यक्रम आहे तो फार आगळा वेगळा आहे. कारण आपण दरवर्षी नुसते आपण हवेत फुगेच उडत हसायचो, आणि आजचा जो कार्यक्रम आल्यानंतर गेटपासून तर थेट इथपर्यंत सर्व
सोहळा तुम्ही आकर्षित शिक्षक आणि शिक्षकांनी अगदी नियोजित केलेलं आहे की माणसानं पाहिल्यानंतर खरोखर का विज्ञान कसं असतं आणि त्या विज्ञानाची वाटचाल तुम्ही त्या मुलांना आदर्श असा घालून दिला आणि खरोखर का जे मान्यवर जे अगदी होऊन गेले डॉक्टर जगदीश चंद्र बोस आणि डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर आणि यांनी ज्या डिग्र्या मिळवल्या का बऱ्याच मान्यवरांची आता हे जे आम्ही 10thच्या बेसवर मॉडेल बनवलं आहे. आता जे 10thचे मुलं असतात त्यांना कोणाकोणाला अँगल ओळखण्यामध्ये जी अडचणी येतात त्याला अँगल ओळखण्यामध्ये किंवा तो अँगल किती डिग्रीचा असतो, किती कोणाचा असतो, किती अंशाचा असतो ते ओळखण्यासाठी आम्ही एक उपकरण तयार केलं आहे. म्हणजे आता इथं राईट अँगल आहे, इथं आणि हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा धूर देणार आहे आणि हा जो धूर आपण फॅक्टरीमध्ये ठेवला तर इथमध्ये पंखा बसवलेला आहे. तो पंखा पूर्ण गोल फिरून तो वायूवरती सोडेल. PVC पाईपमध्ये नळी बसवलेली आहे आणि PVC एल्बो आहे. त्याच्यामध्ये जी प्लास्टिकची नळी आहे इथे कार्बन ऑब्झर्वरमध्ये इथे या टाकीमध्ये पाणी टाकल्यानंतर पाणी टर्बाईनवर पडतं. टर्बाईनमध्ये DC मोटर लावले, DC मोटर फिरल्यानंतर यांत्रिक ऊर्जा तयार होते. यांत्रिक ऊर्जेची विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं. ती ऊर्जा त्या पाण्याचा पुनर्वापर आपण शेतीसाठी करतो. हे घराची ऊर्जा निर्मिती तयार होते. पवन चक्की जर लावली ना आपण नाही का ते घर लाईट लागतं. त्याच्यामध्ये 3 भाग असतात. मुख्य रॉकेट, बूस्टर रॉकेट, इंधन प्रणाली. न्यूटनच्या 3ऱ्या नियमानुसार प्रत्येक क्रियाला समान व विरुद्ध प्रतिक्रिया असते. म्हणून सूर्यग्रहण कसे होते पृथ्वी, सूर्य आणि चंद्र भूकंप संवेदक यंत्र आहे. म्हणजे ज्या भागात भूकंप येतो त्या भागात आपण हे यूज करू शकतो. जेव्हा भूकंप येईल तेव्हा हा पेंडुलम हल्ल्यावर चालेल. आपल्याला कळतं की भूकंप आलेला आहे. खास करून जपान देशामध्ये वापरलं जाणारं उपकरण आहे. बघतो की इलेक्ट्रिसिटी ही कोल किंवा कोल जाळून ते हायड्रोइलेक्ट्रिक पंप असं वेगवेगळे तयार करतो. परंतु ही फील्ड इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपण ज्या चालल्याने इलेक्ट्रिक तयार होईल. आता हे एक मॉडेल तयार केलं आहे. या मॉडेल म्हणून आपण त्या ठोकू याला तर याच्यावर प्रेशर देऊ. याच्यातून करंट निघत बाहेर. तो करंट आपण बॅटरीमध्ये स्टोअर करू आणि त्यातून आपण मोबाईल चार्ज करू. पण मला खऱ्या अर्थाने सहकार्य करणारे अत्यंत गंभीरपणे या शहराच्या उज्ज्वल देशामध्ये नाव वरती कसा पडेल याचं काम करताना हे सगळे लोक आणि माझ्याबरोबर सहकार्य म्हणून उत्तर सगळे विज्ञान शिक्षक एका वर्गामध्ये शिक्षणाचा कुठलाही अडथळा येऊ नये याचं काम माझ्या सहकार्याने केलेलं आहे. ते पण मला विशेष कौतुकाची गोष्ट आहे. शिक्षकेतर कर्मचारी असतील, शिक्षक असतील, शिक्षिका असतील, खूप मेहनत घेत असतात. सकाळी 7 वाजेपासून ही सगळी तयारी करत होती. त्यात महिला शिक्षिका आघाडीवर होत्या. जेवढे पुरुष शिक्षक आघाडीवर होते तेवढेच. असे या बालवैज्ञानिकांना तुम्ही त्यांचं कौतुक पाहायला, शुभेच्छा द्यायला या ठिकाणी उपस्थित झालात. त्यामुळे विद्यालयाच्या वतीने मी तुमचे आभार मानतो सर्वांच्या वतीने आणि तुमचं स्वागत पण करतो. सूर्यमाला आपली सूर्यमाला आहे. त्या सूर्यमालेमध्ये अनेक 8 उपग्रह आहेत. त्याच्यात काही उपग्रह आहे, उपग्रह आहे, पूर्ण आहे, भूमी येतोय. त्याने आपली ही सूर्यमाला बनलेली आहे. आपल्या सूर्यमाला
बनवलं त्या ठिकाणी त्याच्या लक्षात लवकर येतं. अन्न पचन संस्थेची सुरुवात आपण तोंडाने करतो. त्या ठिकाणी ज्यावेळेस अन्न घेतो या पद्धतीने अन्न आत घेतो त्यावेळेस तिथून लाळ येते आणि अन्नामध्ये ते मिक्स होऊन त्या अन्नाला चव प्राप्त होते. त्याच्यानंतर सलरी गॅन्समधून फॅरिंग्स जो भाग आहे त्याच्यानंतर इसोफॅगस म्हणजे अन्न नलिकेत ते अन्न जातं. अन्न नलिकेतून या ठिकाणी स्टमचमध्ये जठरामध्ये ते अन्न मिक्स घुसळलं जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विक्रय स्रवले जातात आणि पुढे ते या ठिकाणी जे अन्न आहे या अन्न नलिकेत सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी तर मग या ठिकाणी ज्या चिठ्ठ्या आहेत त्याच्यात एक वचनांमध्ये चिठ्ठ्यामध्ये आहेत. आता ते चिठ्ठ्या पपोस असतात आणि मुलांना तिथून शिकायला जास्त आवडतं. तरी ते प्लेस व्हॅल्यू आहे प्रत्येक स्थानाची किंमत आपल्याला कळते. मुलांना अगदी बेसिकपासून सुद्धा टेन्स 2 नंबरपासून आपण त्यांना शिकू शकतो. 2 नंबर तयार करतो. इथे 96 आहे पुन्हा प्लेस वाढवली आपण 4 फ्री आहे आणि हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे. फॉर एक्झाम्पल नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रिपोजिशन्स, कंजंक्शन्स आणि इंटरजेक्शन्स हे 8 टाईप्समध्ये वर्ड्स येतात ते एक्सप्लेन केले. फॉर एक्झाम्पल नाउन्स आहे तर नाउन्स कोणते कोणते आहेत त्याचे टाईप्स ते मध्ये नंतर आहेत. म्हणजे बेसिक त्यांना नाउन्स त्यानंतर प्रोनाउन्स आहेत तर प्रोनाउन्स कसे